आपल्या सर्वांना, अख्ख्या महाराष्ट्रांना सर्वांना माहीत आहे की बिग बॉस हाऊस मध्ये काय झालेलं आहे. ज्या प्रकारे विशाल हा असा करू करू डायरेक्ट राकेशवर फिजिकली फाईट झाला आणि तो पूर्ण एपिसोड बघा, त्याच्यावर बोलणं बघा, मग त्याच्यामध्ये मागे काय झालं होतं, समोर काय झालं होतं, ह्या सर्व गोष्टीबद्दल आपण डिस्कशन केलेच आहोत. परंतु ज्यांना माहित नसेल मी त्यांना थोडक्यात छोटूसं सांगते की एक नॉमिनेशनचा टास्क होता आणि नॉमिनेशन टास्क मध्ये राकेशनं विशालला म्हटलं होतं की तू माझ्या पर्सनल गोष्टीबद्दल बोलूच नको, मला आवडत नाही ह्या पर्सनल गोष्टीबद्दल बोलणे वगैरे. आणि मग राकेशने एक्झाम्पल सुद्धा सांगितलं होतं की तू असा बोलला आहेस, माझ्यासारखे दिसणारे स्टेशनवर भेटत असतात, मला स्टेशनवर असतात माझ्यासारखे दिसणारे वगैरे, किंवा माझ्या करिअर, माझी रिलेशनशिप, माझ्या सर्व गोष्टीबद्दल मला बोललं गेलं आहे आणि माझ्या कानापर्यंत ऐकू आलं आहे. तर प्लीज तू माझ्या पर्सनल गोष्टीबद्दल बोलूच नको. हा बिग बॉसचा गेम आहे, ह्याच्यामध्ये गेम खेळ, ह्याच्यामध्ये नॉमिनेट कर, ह्याच्यामध्ये जो बोलायचा आहे तो बोल, ह्यामध्ये जो करायचा आहे तो कर, परंतु माझ्या पर्सनल गोष्टीबद्दल टीका करूच नको. आणि मग ह्या दोघांमध्ये असा वाद 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 वगैरे चालू होता. त्यावर विशाल खूप अग्रेसिव्ह झाला. विशाल स्वतःला डिफेंड करत होता, विशाल स्वतःच्या स्पष्टीकरण देत होता की मी असं काहीही केलं नाहीये. त्यावर त्याने एक्सेप्ट केलं की हो, मी तन्वी सोबत बोलताना म्हटलं होतं, तन्वी मला म्हणत होती की साऊथचा जो प्रभुदेवा आहे आणि महाराष्ट्राचे राकेश बापट आहे, हे दोघे सेम आहेत, ह्या दोघांची पॉप्युलरिटी सेम आहे आणि दोघे खूप फेमस आहेत. त्यावर विशाल म्हणते की असं मी म्हटलं होतं की राकेश बापट आणि प्रभुदेवामध्ये काही कंपॅरिझन नाही, काही प्रभुदेवा कुठं आणि राकेश बापट कुठं, ह्यांचं कंपॅरिझन नाही. प्रभू राकेश सारखे दिसणारे गुड लुकिंग लोक मलाच्या चेशांवर रोजचे असे फिरत असतात असं तो म्हणते. त्यावर तन्वी त्याला करेक्ट करते की तू गुड लुकिंग नाही म्हटलं होतंस, तू असं म्हटलं होतंस की ह्याच्यासारखे फिरणारे असे काही असतात ग, असे स्टेशनवर घुमत असतात वगैरे. त्या सुद्धा विशाल डोक्यावर पडला, कारण की विशालने गुड लुकिंग नाही तर असे म्हणजे असते ना बोलण्याचा डिसरिस्पेक्टफुल असते ना, की आपण बोलतो अरे ह्याच्यासारखे बोल दिसणारे पक्के आहेत रे, असं एक डिसरिस्पेक्टिव्ह वे असते ना, त्याने त्या रीतीने बोलला होता. मग त्याच्यानंतर सुद्धा तो अजून म्हणत होता की बिग बॉसने मला कन्फर्म सांगितलं, तुम्ही सुद्धा माझ्या एज बद्दल वगैरे बोलता. जेव्हा मला सुद्धा वाईट वाटलं होतं, मी कन्फेन्शन रूम मध्ये गेलो आणि तेव्हा मला बिग बॉसने कन्फर्म सांगितलं. त्यावर बिग बॉस म्हणतात, बिग बॉस स्वतःसाठी स्टँड घेतात आणि बिग बॉस म्हणतात, विशाल तुम्ही शब्दाची हेराफेरी करत आहात. मी कधीही असा म्हटलो नव्हतो की कन्फर्म म्हणून, कदाचित होऊ शकते अशा सर्व गोष्टी. तुम्ही जेव्हा डिस्कशन वगैरे कराल तर दोन्ही जेव्हा तो स्पष्टीकरण देत होता ना, तर दोन्ही गोष्टीमध्ये तो स्वतःच्या खोटारड्या टास्कमध्ये स्वतःच्या पायावर स्वतःच कुलार मारत होता आणि त्यांनी काय बोललं आहे, काय नाही बोललं आहे, हे सर्व स्पष्टीकरण झालं. कारण की बिग बॉसने सुद्धा म्हटलं आहे की विशाल तुम्ही शब्दाची हेराफेरी करत आहात. तन्वीने सुद्धा म्हटलं की गुड लुकिंग नाही म्हटलेला होतास. आणि तुम्ही बघत असाल ना तर ह्या पूर्ण एपिसोडमध्ये किंवा पूर्ण सीझन मध्ये ना सर्वात जास्त पर्सनल बोलणारा जो व्यक्ती आहे ना, सर्वात जास्त जेलेस जो व्यक्ती आहे ना, तो म्हणजे विशाल आहे. राकेश जेव्हापासून आलेला आहे फक्त राकेशवर हा काय चाय बनवत असते, ह्याचा काय बाय रिलेशनशिप आहे, हा ह्याचा काय करिअर आहे, ह्या अशा गोष्टी बोलणारा फक्त एकच व्यक्ती आहे, तो म्हणजे आहे विशाल. मला कधीच राकेश त्याच्या पर्सनल गोष्टीबद्दल बोललं दिसलं नाही, किंवा तो बोलेल ना तरी पण असं बोलेल की या त्याच्यासोबत मला स्क्रीन शेअर करायची नाहीये, तो मला मुळात आवडतच नाही, त्याच्याबद्दल मी डिस्कशनच कसं कशाला करू, तो माझ्यासाठी मॅटरच करत नाही, असं नेहमी राकेश बोलताना दिसलेला आहे. परंतु तुम्ही अजून एक गोष्ट नोटीस कराल ना, ह्याच्या मागच्या सीझनमध्ये, मतलब मागच्या सीझनमध्ये नाही तर मागच्या एपिसोडमध्ये, बिलकुल स्टार्टिंगच्या एपिसोडले, तेव्हा अनुश्री आणि विशाल बसलेले होते आणि अनुश्री म्हणते विशालला की यार हे ना तन्वीनं 25 वर्षाची वय सांगत आहे, वन वाटत नाहीये. त्यावर विशाल म्हणते अरे हे 25 वर्षाची नाहीये, हे दास्त आहे, खोटं सांगत आहे वगैरे म्हणून. अजून दुसरी गोष्ट, विशाल एक डॅनिम रूम मध्ये बसलेला असते तेव्हा तो दीपालीवर एक कॉमेंट करते की दीपाली सारख्या दिसणाऱ्या मुली ह्या लंडन मध्ये सेल्स गर्ल असतात वगैरे म्हणून. आता ह्या रीतीने तो बोलते आणि मग जेव्हा तो खूप डिसरिस्पेक्ट वे न बोलते की यार ह्याच्यासारखे दिसणारा ना लंडन मध्ये असा सेल्समॅन म्हणून फिरत असतात, काही सुंदर वगैरे नाहीये ही वगैरे. त्याच्यानंतर जेव्हा हे गोष्ट समोर येते, जेव्हा दीपालीला हे गोष्ट कळली किंवा राकेश बापटला हे गोष्ट कळली की स्टेशन सारखे त्याच्यासारखे दिसणारे आहेत किंवा दीपालीला लंडन सारखे सेल्समॅन गर्ल दिसण्यासारखे दिसणारे वगैरे आहेत, तेव्हा तो स्वतःला विशाल डिफेंड काय करते माहितीये का, अरे मला सांगा, जे बलाढ्य स्टेशनवर फिरत असतात ते लोक काय असे बेरोजगार असतात काय, ते असे काय फालतू लोक असतात काय, ते सुद्धा नोकरी करतात, ते सुद्धा चांगले दिसतात, तुम्ही त्यांच्यासोबत कंपॅरिझन केलं तर तुमचं काही वाईट वगैरे नाही बोललो. मग अजून काय म्हणते, अरे लंडन मध्ये जे सेल्स गर्ल असतात त्यांची काही कमी इज्जत आहे का, त्यांची इज्जत किती, म्हणजे स्वतःला डिफेंड करण्यासाठी असं म्हणते की तुम्ही, मी ज्याच्यासोबत व्यक्तीसोबत कंपॅरिझन केलं त्याच्यावर काही मान आहे, सन्मान आहे. परंतु विशाल, मला तुला डायरेक्ट बोलायचं आहे की तू ज्या वेनं, ज्या डिसरिस्पेक्ट वेनं तू म्हणतेस ना, असं आहे एक चांगल्या वेनं बोलणे की यार सेल्समॅन पण आहेत आणि सेल्समॅन किती चांगले मोठे लंडनच्या शोरूम मध्ये मोठ्या मोठ्या किती कष्टाचे काम आहे ना, असं असते की एक रिस्पेक्टिव्ह वे ना तुम्ही त्या कामाला लेखता म्हणून त्या कामाला सोबत तुम्ही त्या व्यक्तीसोबत कंपॅरिझन करता. परंतु विशाल काय असते ना, विशाल हा नेहमी डिसरिस्पेक्टिव्ह वे, मला असं असते ना, त्याच्यासारखे फिरत असतात, त्याच्यासारखे दिसणारे असतात, असं नेहमी बोलते. त्याच्यावरून समजून येते की तो ना दोन लोकांना खाली पाडत आहे, ज्या लोकांसोबत तो कंपॅरिझन करत आहे त्या लोकांना खाली पाडत आहे, आणि जे मल्ला स्टेशन मध्ये लोक फिरत असतात त्या लोकांना खाली पाडत आहे, जे लंडन मध्ये सेल्स गर्ल असतात त्या लोकांना खाली पाडत आहे.
करत आहे, अशा रीतीने ते बोलते. आणि नेहमी जो त्याचा खोटारडा हा सर्व स्वभाव आहे ना, लिटरली त्या दिवशी फुटला आणि त्याला गुस्सा अनावर झाला नाही. आणि त्या गुस्स्यावर तो म्हणते राकेश बापटला, की मी आतापर्यंत तुझ्याबद्दल पर्सनल बोललो नाही, परंतु आता मी तुझ्याबद्दल पर्सनल बोलला, की कोणत्या कारणाने तुझा डिवोर्स झाला वगैरे. त्यानंतर राकेश बापटला खूप म्हणजे राग आला. म्हणजे हे डिवोर्स वाली गोष्ट ही खूप पर्सनल आहे, म्हणजे लिटरली खूप पर्सनल आहे आणि तुला कोणी अधिकार दिला नाहीये की तू माझ्या डिवोर्स बद्दल बोलशील. तर राकेश बापट असा जाब विचारायला येते, की तू माझ्या डिवोर्स बद्दल काय केलास. आणि हा जो विशाल आहे खूप अग्रेसिव्ह झालेला असते, खूप असा अग्रेसिव्ह असते आणि सर्व जो लोक त्यांना इकडे तिकडे खेचायचा प्रयत्न करतात, अरे नको करा नको करा. तरीही हा विशाल धावत 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 ढवरासारखा येते आणि ह्याला मारहाण करते. आणि मग हा डिफेंडर असते. आता मग ह्याला बी सुद्धा राग आलेला असते, परंतु एखादा व्यक्ती आपल्याला मारत आहे तर हा शांत बसेल का? तर हा सुद्धा आपल्या बचावासाठी काही करणार नाही का? तर हा सुद्धा जाते, त्यांची फाईट वगैरे होते. आणि या सर्व गोष्टी झाल्यानंतर बिग बॉसचा सर्वात मोठा नियम तुटते, तो म्हणजे की बिग बॉस हाऊस मध्ये फिजिकल फाईट अलाव नाहीये, व्हायलन्स अलाव नाहीये आणि जे लोक करतात त्यांना त्याच वेळेमध्ये घराच्या बाहेरचा रस्ता दाखवला जाते. परंतु तुम्ही बघाल, दिव्या शिंदे हिनं धमकी दिली आहे म्हणून तिला शोच्या बाहेर काढलं, फक्त धमकी दिली आहे म्हणून. ती पण धमकी सुद्धा नव्हती, तिला पूर्ण बोलू दिलं नाही. परंतु बिग बॉसच्या हाऊस मध्ये अख्खा फिजिकल फाईट होते, तरीही विशालला एकच शिक्षा दिली, की विशाल तुम्ही अख्ख्या सीझन मध्ये आता फक्त 2च एपिसोड म्हणजे 2च वीक राहिले आहेत म्हणजे सीझन संपायसाठी आणि 2च वीक राहिलेले आहेत अख्खा सीझन संपण्यासाठी. आणि बिग बॉसने अनाऊन्स केलं की आता तुम्ही कधीही कॅप्टन बनू शकत नाही, आता तुम्ही नॉमिनेशन मध्ये या. वाह काय मोठी शिक्षा आहे, वाह काय मोठी शिक्षा आहे. त्यानंतर त्याच्या जो फॅमिली आहे, राकेश बापटची जे फॅमिली आहे, त्यांनी खूप संताप व्यक्त केला. खूप म्हणजे त्यांना खूप दुःख झालं, कारण की बिग बॉस हाऊस हा आम्ही सेफ आहे, बिग बॉस हाऊस मध्ये फिजिकल व्हायलन्स अलाव नाही आहे, ह्या सर्व गोष्टीबद्दल आम्ही हे करता आम्हाला खात्री असते. त्यांनी खूप चांगल्या रीतीने नोटीस सुद्धा लिहिला आहे, सोशल मीडियावर पाठवला आहे, की रितेश देशमुख बिग बॉसचे जे मेकर्स आहेत, आम्ही तुमच्या एक चांगला शो आहे, कौटुंबिक शो आहे, ज्याच्यामध्ये चांगले गेम्स होतात, चांगला 4 लोकांना घेऊन आपण बसू शकतो तो शो, त्यासाठी आम्ही हा शो बघत आहोत, लोक सुद्धा बघत आहे. आणि ह्या शो मध्ये फिजिकल फाईट होते आणि फिजिकल फाईट होऊन तरीही तुम्ही त्या विशालला ठेवलेल्या घरामध्ये, विशालला तुम्ही बाहेर वगैरे काढलं नाही, ह्याच्याबद्दल त्यांनी खूप संताप व्यक्त केला. आणि विशालची जी बहीण आहे, राकेशच्या बहीण, एक व्हिडिओ सुद्धा शेअर केला आणि तिथं तिने कोटी यांची पीआर टीम काही व्हिडिओज आता बनवण्यात बिझी झाली आहे आणि ते शेअर करायच्या तरी पर्सनल लाईफ मधल्या काही इन्सिडेन्सेस वरती डिसरिस्पेक्टफुली बोलणं ह्या ते म्हटलं नाही, की विशालची जे पीआर टीम आहे, विशालची जे पीआर टीम आहे, पीआर टीम म्हणजे एखादी असते ना, की माझी निगेटिव्ह इमेज झाली, फॉर एक्झाम्पल माझी निगेटिव्ह इमेज झाली, तर मी अशा लोकांना हायर करते, की ते लोक माझी इमेज अजून चांगले करतील किंवा असे व्हिडिओ बनवतील ज्याच्यामध्ये माझी इमेज चांगली दिसणार. तर विशालची जे पीआर टीम आहे, त्याच्यानंतर हा कृत्य झाल्यानंतर विशाल जेव्हा फिजिकल फाईट केल्यानंतर त्याची इमेज खूप निगेटिव्ह झालेली आहे. तर ह्याची इमेज चांगली करण्यासाठी, अजून चांगला हे करण्यासाठी, त्याची इमेज अजून चांगली करण्यासाठी म्हणून व्हिडिओ बनवले गेले आहेत. आणि त्याची जे पीआर टीम आहे ते असे व्हिडिओ बनवत आहेत, त्याच्यामुळे तो खूप चांगला दिसत आहे आणि राकेश बापट खूप वाईट दिसत आहे. तर त्याच्या बहिणीचं हाच म्हणणं होतं, की काय राकेशच्या बहिणी प्रत्येक व्यक्तीमध्ये बिग बॉस हाऊस मध्ये एकामेकाबद्दल वाईट बोलतात, एकामेकाबद्दल पर्सनल बोलतात, परंतु आपला वे कसा आहे, आपण कोणाच्या पर्सनल गोष्टी काढत आहोत, परंतु आपण डिसरिस्पेक्ट वेने त्याच्या गोष्टी मांडत आहोत, तर ते खरंच खूप चुकीची गोष्ट आहे. आणि विशालने खरंच ते केलं नाही, की त्यांनी डिसरिस्पेक्टिव्ह वेनं बोललंय त्याच्याबद्दल. दॅट्स वाय ते पूर्ण गोष्टीचा एवढा मोठा तमाशा झाला. आणि एवढ्या मोठ्या गोष्टीच्या तमाशा असूनही बिग बॉसच्या हाऊस मध्ये एवढा मोठा नियम तोडला गेल्यानंतर त्याला शो मध्ये ठेवलेला आहे. त्याच्या बहिणीने अक्षरशः व्हिडिओ बनवलेला आहे आणि संताप व्यक्त केलेला आहे. आणि या सर्व गोष्टीमध्ये त्याच्या बहिणीने हे सुद्धा कॉमेंट केलं आहे विशालला, की विशालला मी 1 किलो बदाम पाठवते, म्हणजे त्याच्या लक्षात राहणार की तो काय खोटं बोलते, काय पर्सनल बोलते, काय बोलत नाही वगैरे वगैरे म्हणून. आणि हा सर्व एवढा सगळा गोंधळ झालेला आहे जो पण आहे, ह्या पूर्ण याच्यावरनं सोशल मीडियाचा मला खूप शॉक आला, कारण की सोशल मीडियाचे लोक फक्त विशालला सपोर्ट करत आहेत. म्हणजे विशालनं बरोबर केलं, विशाल चांगलाच आहे, त्याची पीआर टीम आहे, त्याची पीआर टीम म्हणून त्यातून ते मेसेज येत आहे, त्याची पीआर टीम करत आहे सर्व गोष्टी. कारण की फिजिकल होणे हे खूप चुकीचं आहे. तुम्ही रॉंग आहात, चूक आहे हे नाही. तुम्ही एखाद्या व्यक्ती तुम्हाला स्वतःवर गुस्सा कंट्रोल नाही, तुम्ही फिजिकल होता, हा सर्वात मोठा चूक आहे. आणि त्याच्या कॉमेंट सेक्शन मी बघितलं तर पीआर टीम आहे किंवा काय टीम आहे, आय डोंट नो, लोक विशालला सपोर्ट करत आहेत, की विशाल बरोबर आहे, विशाल बरोबर आहे, राकेश काय, राकेश तसाही बोलत राहते. आय डोंट नो, आय वॉज एक्स्ट्रीमली शॉक, की एवढा काही हसून, एवढी फिजिकल फाईट असून सुद्धा लोक विशालला सपोर्ट करत आहेत. बाप रे बाप, म्हणजे धन्य हो, धन्य हो. काय लोक आहेत ना, काय आहे, त्याची पीआर टीम आहे की त्याचे खरं फॅन्स आहेत, आय डोंट नो. तुम्हाला या पूर्ण मुद्द्याबद्दल तुमचं काय पर्सनल मत आहे मला प्लीज नक्की सांगाल. राकेश तुम्हाला बरं वाटते की विशाल तुम्हाला बरं वाटते, मला नक्की प्लीज सांगाल. आणि यावेळेस भाऊच्या धक्क्यामध्ये कोणाची वाट लागल्या पाहिजे, कोणाला घराच्या बाहेर निघाल्या पाहिजे, हे सुद्धा मला सांगाल, नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगाल. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 सबस्क्राईब टू माय चॅनल.